रघुवंशाचा 3रा सर्ग आपण पाहतोय आणि 3ऱ्या सर्गातल्या 39व्या श्लोकाचं विवेचन आपण बघताना कालिदासाने राजा दिलीपाला यज्वना असं एक विशेषण वापरलेलं आहे. म्हणजेच यज्ञाची दीक्षा घेतलेला किंवा नेहमी यज्ञ करत असणारा किंवा यज्ञाचं ध्येय ज्याने उचललेलं आहे असा हा राजा दिलीप होता. मग नेमका राजा दिलीप काय करायचा, यज्ञ म्हणजे काय, त्याची सगळी संकल्पना काय आहे याच्यावरती आपण विचार करत होतो. यज देव पूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम, आणि त्याच्यातल्या देवपूजा पाहिल्यानंतर आपण संगतीकरण पाहत होतो. आणि संगतीकरणामध्ये की संगत का आवश्यक आहे, कोणाची संगत नको, मग कोणाची संगत पाहिजे, मग ती सज्जनांची पाहिजे तर का पाहिजे, आणि का पाहिजे हे निश्चित झाल्यानंतर संत किंवा सज्जन कोणाला म्हणायचं, त्याची संगती का आहे, नाही का, कोण आहे तो सज्जन, सज्जन कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं, ऋषी मुनी हे कोणाला म्हणायचं, याच्यावरती आपण चिंतन करत होतो. मग ते बघत असताना आपण पाहिलं की तृष्णान छिंदी भज क्षमान जहिमदम पापे रतिमाकृथा सत्यम ब्रूयन याहि साधु पदवीं सेवस्व विद्वज्जनान मान्यान मानय विद्विषोप्यनुनय प्रच्छादय स्वांगुणान कीर्तिं पालय दुःखिते कुरुदया एतत् सदाम लक्षणम. ही संतांची लक्षणं आहेत, हे आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं तृष्णान छिंदी, ज्यांच्या जीवनातून तृष्णा निघून गेलेली आहे. भज क्षमा, की ज्यांनी जीवनामध्ये क्षमेची उपासना केलेली आहे, क्षमेचं ज्यांच्या जीवनामध्ये प्राधान्य आहे. भज क्षमाम जहिमदम, ज्यांच्या जीवनातून मद मत्सर अहंकार ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे निघून गेलेले आहेत. जहिमदम पापे रतिमाकृथा, की ज्यांनी अजिबात पापामध्ये ज्यांची अजिबात रुची नाहीये, पापामध्ये ज्यांची अजिबात त्यांना आवड नाहीये, पापकर्मांची, पापकर्मापासून जे अलिप्त आहेत असे जे आहेत. पापे रतिमाकृथा सत्यम ब्रूहि, जे नेहमी सत्याला धरूनच चालतात. सत्यम ब्रूहि अनुयाही साधू पदवीं, नेहमी सज्जनांच्या मागे. साधू पदवीं म्हणजे एखाद्या संताला शोभेल, एखाद्या ऋषीला शोभेल अशा कार्यामागे ते जात असतात, नाही का. अनुयाही साधू पदवीं म्हणजे ते सज्जनांच्या मार्गाचा अनुसरण नेहमी करत असतात. साधू पदवीं हे आपण काल बघत होतो. अनुयाही साधू पदवीं, त्या दिशेने त्या मार्गाने जो चालतोय त्याला संत म्हटलेलं आहे, त्याला सज्जन, त्याला ऋषी मुनी म्हटलेलं आहे. आणि हे यांनीच सांगितलेले अशातला भाग नाहीये. हीच गोष्ट वारंवार आपल्या शास्त्रकारांनी सगळीकडे सांगितलेली दिसते. गीतेमध्ये स्वतः भगवंत म्हणतात तिथं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. मम वर्तमान वर्तन्ते, मी सांगितलेल्या रस्त्यावरती किंवा माझ्या मागून जो येत असेल त्याला मनुष्य म्हटलेलं आहे. भगवंताने सांगितलेल्या रस्त्यावरती जो चालत असेल त्याला मनुष्य म्हटलेलं आहे. आज आपण प्रत्येक जण माणूस म्हणून घेतो स्वतःला. माणूस म्हणजे काय, मग आपल्याला वाटतं हा मग मला 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, नाही का, हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मी माणूस झालो का. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य, माझ्या मार्गाचं जो अनुसरण करेल, मी सांगितलेल्या रस्त्यावरती जो चालेल, मी जसं जीवन सांगितलेलं आहे तशा प्रकारे जो जीवन जगेल,
तो खरा संत, तो खरा ऋषी, तो खरा मनुष्य. मनुष्य म्हणजे काय इथं, की इथं मनुष्य हे म्हणजे त्याला म्हटलेलं आहे, मम वर्त्मानुवर्तन्ते. तर असा हा जो रस्ता आहे, हा सज्जनांचा रस्ता आहे, याला सज्जन म्हटलेलं आहे. नाही का, रामाने पण सांगितलेलं आहे वारंवार. रामायणात जर आपण त्याचा अभ्यास केला ना, की बघितलं आपण, तर हे लोक आहेत ना, हे लोक दुसऱ्या कोणाची तरी नेहमी पूजा करत असतात. कृष्णाचं जीवन पाहिलं किंवा रामाचं जीवन पाहिलं, की मला यांच्या मार्गावरती जायचंय, मला यांच्या रस्त्यावरती जायचं, यांच्या रस्त्याचं अनुकरण करायचंय. म्हणून वनवासात असताना रामाने काय केलेलं आहे, कधी अत्रि ऋषींना भेटला असेल, कधी भरद्वाजांना भेटला असेल, कधी कुक्कुट ऋषींना कधी कोणाला, रोज राम कोणाला कोणाला भेटत असायचा. का बरं? त्यांना भेटण्यामागचं कारण काय? राम काय त्यांना ज्ञान शिकवायला जायचं का? नाही. ते काय जीवन जगतायत, ते कसं जीवन जगतायत, ते समजून घेण्यासाठी राम जायचं त्यांच्याकडे. जीवनाची कला समजण्यासाठी राम त्यांच्याकडे जायचा. आणि मग हे जात असता असता मग इथं जे म्हटलेलं आहे, नाही का, अनुयाही साधू पदवीम, त्यांच्या मार्गाचं अनुसरण, हे तिथं आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक वेळेस. मग ते कोणताही अवतार घ्या तुम्ही, प्रत्येक अवतारामध्ये भगवंतानी ही गोष्ट केलेली, अनुयाही साधू पदवीम. त्यामुळे आपण सुद्धा या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती त्यांचं अनुसरण करत पुढे गेलं पाहिजे. त्यांच्या पुढे जाणं ह्याच्यात काही स्वारस्य नाहीये. त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरून नाही चाललो का खड्ड्यात पडणारच आहे, मग हे निश्चित आहे. पण मला जर माझं जीवन उन्नत बनवायचं असेल तर त्यांनी जो राजमार्ग आखून दिलाय त्याच्यावरती चाललं पाहिजे. आणि तो राजमार्ग म्हणजे वेद, उपनिषद, गीता, पुराण, रामायण, महाभारत, हे जे काही सगळे आपले आहेत शास्त्रीय ग्रंथ असतील, हा सगळा त्यांचा मार्ग आहे. मग सज्जनांच्या पदवीचं अनुसरण करायचं. अनुयाही साधू पदवी म्हणजेच काय करायचं, ते ज्या गादीवरती बसले, त्यांना जी पदवी मिळाली तीच मला मिळायची म्हणून प्रयत्न करणं का? ज्ञानेश्वरांना माऊली ही पदवी मिळाली, माऊली हे विशेषण मिळालं. तुकाराम महाराजांना जगद्गुरु असं पद मिळालं, उपाधी मिळाली. एकनाथांना संत एकनाथ किंवा जे काय, कोणाला संत शिरोमणी म्हटलेले, कोणाला अजून काय म्हटलेले. मग त्यांना ही जी पदं मिळाली, त्या पदांच्या मागे मी जायचंय का? नाही. त्यांनी त्यांच्या जीवन जसं जगलेलं आहे, त्यांच्या जीवनामधून त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींच्या मागे जाणं. म्हणून आपण विषय बघत होतो की पायीवारीमध्ये जात असताना त्या पालखीच्या मागे का चालायचंय मला? पालखीच्या मागे चालणे हा एक प्रतीक आहे, प्रतिकात्मक आहे, सिम्बॉल आपण ज्याला म्हणूया. ती सिम्बॉलिक ऍक्शन आहे, प्रतिकात्मक क्रिया आहे, की तुम्ही सांगितलेल्या मार्गावरती आम्ही चालतोय, तुमच्या मागोमाग आम्ही येण्याचा प्रयत्न करतोय, असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला त्यांनी काय मार्ग सांगितला ही गोष्टच माहिती नसते. आपण नुसतंच त्या पायवारीमध्ये जात राहतो माग 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 माग. हा विचार झाला पाहिजे त्याच्यामध्ये. अनुयाही साधू पदवीम सेवस्व विद्वज्जनान. पुढे सांगतायत की हे संत लोक काय करतात, हे नेहमी विद्वानांची सेवा करतात. सेवस्व विद्वज्जनान, नेहमी विद्वानांची सेवा करतात. सेवा, सेवा म्हणजे शुश्रूषा. शुश्रूषा आपण म्हणतो,
पण ही शुश्रूषा म्हणजेच काय, की ज्याला आपण आत्ताच्या भाषेत सेवा किंवा शुश्रूषा म्हणतो तसा अर्थ नाहीये तिथं. आता आपल्याला काय वाटतं, हा सेवा करणं म्हणजे आपल्याला वाटतं एकदम की त्यांचे पाय धुवून ते पाणी प्यायचं आणि वगैरे वगैरे नाही करू, त्यांना फुलं हार तुरे अगरबत्त्या सगळं हे करायचं, पंचपक्वान्न त्यांच्यासाठी जेवू घालायचं, त्यांना त्यांचे पाय चेपून द्यायचे, आजारी असतील तर औषध हे सगळं दवा पाणी करायचं त्यांना, इतर सगळ्या गोष्टी, ही म्हणजे आपल्याला सेवा वाटते. याला सेवा म्हटलेलं नाहीये. त्या विद्वानांची सेवा करणं, आणि विद्वान पण कोणाला म्हटलेलं आहे? विद्वान, विद्वान म्हणजे कोण? जो वर्गात पहिला येतो तो का? जो राष्ट्रीय पातळीवरती पहिला आला तो का? जो जागतिक परीक्षेमध्ये पहिला आला तो का? विद्वान, इथं त्यांना तो विद्वान अपेक्षित नाहीये. विद, विद म्हणजे जाणणे, जो जाणणारा आहे विद्वान. वान हा त्याला प्रत्यय लागलेला आहे. पण विद्वान, विद म्हणजे जाणणे. मग काय जाणणे? मूळतः तिचा अर्थ त्याचा आहे की जो वेदांना जाणतो त्याला विद्वान म्हटलेलं आहे. विद, विद शब्दापासूनच वेद झालेला आहे. वेदयती, की जो वेदांना जाणतो त्याला विद्वान म्हटलेलं आहे. वेदांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण जो करतोय त्याला विद्वान म्हटलेलं आहे. विद्वान म्हणजे कोणीही, आज आज आपण समाजामध्ये विद्वान हा शब्द इतका त्याचं अवमूल्यांकन केलेलं आहे, ज्याला म्हणूया आपण डिग्रेडेशन ज्याला आपण म्हणतो, तसं की त्या शब्दाची किंमतच आपण एकदम शून्य करून टाकली. विद्वान शब्द आपल्याला पाहिजे तसा आपण उघडत राहिलो. कोणालाही मग विद्वान म्हणायचं, कोणालाही. बापरे अमुक अमुक किती विद्वान येतो. अरे विद्वान म्हणजे काय? विद्वान शब्दाचा अर्थ काय आहे तो अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे, मग त्याला विद्वान म्हणायचं का नाही तो प्रश्न वेगळा. आपल्याला शब्दांमधले फरकच कळत नाही. हुशार कोणाला म्हणतात, विद्वान कोणाला म्हणतात, पंडित कोणाला म्हणतात, बुद्धिमान कोणाला म्हणतात, धीमत कोणाला म्हणतात. आपल्याला हे सगळेच एकच वाटतं. कोणताही शब्द उचलला का तो सारखाच वाटतो आपल्याला. तल्लख बुद्धीचा कोणाला म्हणतात, किंवा हे जे काय आपल्याला सगळे एकच वाटतात. विद्वान म्हटलं तरी तोच, आणि पंडित म्हटला तरी तोच, हुशार म्हटला तरी तोच. त्या शब्दांचे बारकाईने अर्थ आपण पाहिले तर कळतं. सेवस्व विद्वज्जनान, त्या विद्वानांची जो सेवा करतोय. आता मग त्या विद्वानांची सेवा करतोय म्हणजेच काय? विद्वानांची सेवा करणं म्हणजे काय? आता जो माणूस वेद जाणतोय, आणि वेद इथं शब्दाचा अर्थ आहे वेद म्हणजेच सगळं वैदिक, उत्तर वैदिक सगळंच वाङ्मय आलं त्याच्यामध्ये बरं का. मग कारण हे बाकीचं वाङ्मय कशासाठी तयार झालेलं आहे? हे पुढचं सगळं वाङ्मय त्या वेदांचं अर्थघटन करण्यासाठीच तर झालेलं आहे ना, की नेमकं वेदांना काय सांगायचंय. मग त्या अर्थघटनासाठी या सगळ्या पुढच्या गोष्टी आणल्या. वेद समजावण्यासाठीच ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद, धर्मसूत्र, गृह्यसूत्र, शुल्बसूत्र, इतर जे काही पुढचे सगळे ग्रंथ आलेले, स्मृती ग्रंथ असतील किंवा नीती ग्रंथ असतील किंवा इतर जे पण काही, हे सगळे कशासाठी आलेले आहेत? तर ते फक्त आणि फक्त वेद समजावण्यासाठी. आणि मग ज्याला वेद समजलेले आहेत त्याला विद्वान म्हणायचं. वेद म्हणजेच हे सगळं. म्हणून नाही का तुकाराम महाराज एकदम शेखीनी तिथं म्हणतायत, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भारमाथा. हे त्यांचं किती, ज्याला आपण म्हणूया की गौरवास्पद असं वचन आहे.
आणि छाती ठोकपणे सांगतात ते. कोणालाही, आपण ज्याला म्हणतो ना, कोणाच्याही बापालाही घाबरत नाहीत ते तिथं. एवढ्या सगळ्या समाजासमोर असं लिहिणं. आणि तत्कालीन म्हणजे आजपासून 400, 450, 350 हा जो वर्षांचा काळ आहे आजपासून त्या वर्षांपूर्वी, तेव्हाचा काळ जर आपण पाहिला तर ब्राह्मणांचं आधिपत्य हे समाजामध्ये किती म्हणजे उंचावरती गेलेलं होतं. आणि अशा काळामध्ये हे वाक्य लिहिणं, हे वाक्य छाती ठोकपणे सांगणं तिथं, त्याच्यावरती कीर्तन रचना. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. इतर म्हणजे कोण? हे तथाकथित सगळे त्या समाजातले जे स्वतःला विद्वान म्हणवणारे, स्वतःला पंडित म्हणवणारे, स्वतःला ब्राह्मण म्हणवणारे, हे जे सगळे लोक होते त्यांना ती दिलेली चपराक होती तुकाराम महाराजांनी त्या काळात. ब्रह्माला जो जाणतो, ब्रह्मासाठी जो काम करतो, ब्रह्माला जो चराचरामध्ये पाहू शकतो त्याला ब्राह्मण म्हटलेलं. पण ही गोष्ट ज्यांच्या लक्षात आली नाही त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांनी हे सांगितलेलं आहे की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. तुम्ही फक्त आणि फक्त डोक्यावरून ओझीच वाहणार आहेत, ती वेदांची ओझी वाहताय तुम्ही, नाही का? आम्ही वेदांचे पंडित आहे, आम्ही या शाखेचे पंडित आहे, आम्ही त्या शाखेचे पंडित आहे, आणि आम्ही त्या शाखेचे पंडित आहे. त्याला विचारलं ना, काय रे तुला काय येतं? तो म्हणतो नाही, मग मी यजुर्वेदाच्या अमुक अमुक शाखेचा अमुक अमुक एवढ्या मंत्रांचाच पंडित आहे. हे जसं आता आपलं हे असतंय ना, डॉक्टर, तू कशाचा डॉक्टर आहेस? नाही, मग मी डोळ्याचाच डॉक्टर आहे. तू कशाचा डॉक्टर आहे? मी फक्त कानाचाच आहे. तू कशाचा आहे? मी फक्त दाताचाच आहे. हे जे सगळे आहेत ना, मला फक्त तेवढंच माहिती आहे, असे हे पंडित असतात समाजामध्ये. आणि मग त्यांना आपण विद्वान म्हणतो. अरे एवढे वेद उपनिषद सगळ्या गोष्टी आहेत, मग तुला काय माहितीये? मला फक्त वाष्कल शाखाच माहितीये, मला फक्त आपस्तंभच माहितीये, मला फक्त हीच शाखा माहितीये. मग बाकीच्या कोण करणार? पण हे जे प्राचीन काळातले हे सगळे लोक होऊन गेलेले आहेत, सगळ्या शाखांवरती ज्यांची कमांड होती, असे हे लोक आहेत. वेद उकळून प्यायलेले लोक आहेत, त्यांना विद्वान म्हटलेले. सेवस्व विद्वज्जनान, मग त्या विद्वानांची सेवा करायची आहे मला. अशा विद्वानांची सेवा करणारे जे असतात त्यांना संत म्हटलेले. अशा विद्वानांची सेवा करणं म्हणजेच काय? की त्या विद्वानांनी जे वेदांचं अर्थघटन केलेलं आहे त्यानुसार त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करणं, ही त्यांची सेवा झाली ना. सेवा म्हणजे पाय धुवून पाणी पिणं नव्हे. सेवा म्हणजे गळ्यात हार तुरे घालून गंध लावणे नव्हे. सेवा म्हणजे पाय दाबून देणे नव्हे. सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करणं. हे पुन्हा पुन्हा वारंवार त्यांनी ही गोष्ट सांगितलेली. आणि या ही साधू पदवीम इथं पण तीच गोष्ट सांगितली. आणि सेवस्व विद्वज्जनान, विद्वानांची शुश्रूषा करणं. शुश्रूषा करणं म्हणजेच काय? त्यांनी जे वेदांचं अर्थघटन केलेलं आहे, प्रत्येकाने वेदांचं अर्थघटन केलेलं आहे. वेद लिहून जे वेद रचणारे लोक होते ते निघून गेले. मग त्याच्यानंतर स्मृती आल्या, उपनिषद आली, ब्राह्मण ग्रंथ आले. हे सगळे ज्यांनी लिहिलेले आहेत ते सगळे विद्वान आहेत. आणि त्यांची शुश्रूषा करणं. आता आपण त्यांचे पाय धुवायला कुठं जाणार आहे? ते तर हजारो वर्षापूर्वी होऊन पण गेले लोक, नाही का? याज्ञवल्के असतील, वशिष्ठ असतील, विश्वामित्र असतील, मनु असतील, भरद्वाज असतील, खूप अत्तरी असतील, हे सगळे लोक आहेत, हे खरे विद्वान आहेत. आणि त्यांची शुश्रूषा करणं, त्यांची सेवा करणं म्हणजेच काय? म्हणजे त्यांनी जे वेदांचं अर्थघटन केलेलं आहे त्यानुसार आपण सुद्धा त्या वेदांकडे पाहणं.
आणि त्यानुसार आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं, जीवन पुष्प विकसित करण्याचा प्रयत्न करतात, त्याला म्हणलेलं आहे सेवस्व विद्वज्जनान. आज आपण समाजामध्ये बघतो विद्वानांचे पाय चाटणारे इतके लोक दिसतात की त्यांच्या समोर सारखी लाळ टपकवणारे लोक दिसतो आपल्याला समाजामध्ये. सेवस्व विद्वज्जनान का? कारण आपल्याला लहानपणापासून तसंच शिक्षण मिळालेलं असतं. लहानपणी आपण शाळेत गेलो की आपल्यापेक्षा जो हुशार असतो ना, मग त्याची ओजी आपण वाहतो. मग तो म्हणणार अरे उद्या माझं दप्तर घेऊन ये, तो म्हणणार उद्या मला 2 चपात्या घेऊन ये, तो म्हणणार मला एवढा अभ्यास माझा लिहून दे. मग आपण त्याची कामं करायची आपल्याला सवय लागलेली असते. सेवस्व विद्वज्जनान असा आपण त्याचा अर्थ काढतो. का? तो विद्वान आहे, वर्गात पहिला येतोय, त्याला विद्वान नाही म्हटले, त्याला तुम्ही हुशार म्हणू शकता. एक वेळेस वर्गात जो पहिला येतो ना त्याला हुशार म्हणू आपण. बाकीच्यांपेक्षा जास्त मार्क त्याला पडतायत, हुशार आहे तू, पण तू विद्वान नाहीये. सेवस्व विद्वज्जनान. अशा प्रकारे विद्वज्जनांची जे लोक सेवा करतात त्यांना संत म्हटलेले, त्यांना ऋषीमुनी म्हटलेले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली का? सेवस्व विद्वज्जनान, त्याला म्हटलेले सेवस्व विद्वज्जनान. कारण साक्षात विद्वान कोण आहे? साक्षात भगवान श्रीकृष्णाने ती गीता सांगितलेली. मग त्याच्यासारखा वेदवान कोण आहे? नाही, विद्वान वेदवान, ज्याला वेदांचं बाळकडू मिळालेलं आहे असा तो आहे, आणि ज्याने अख्ख्या विश्वाला वेदांचं बाळकडू दिलेलं. गीतेमध्ये सांगतोय, मी काही नवीन तुम्हाला सांगत नाहीये. ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभीर विविधही पृथक ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. मी तुम्हाला नवीन काहीच सांगत नाहीये. हे सगळं वेदा उपनिषदांनी जी गोष्ट सांगितलेली आहे, ऋषीमुनींनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच मी तुला परत वारंवार सांगतोय. अशा वेळेस सेवस्व विद्वज्जनान, विद्वज्जनांची सेवा करणं, सेवस्व विद्वज्जनान हे म्हणजे काय? त्याचा अर्थच हा आहे. एकनाथ महाराजांनी भागवत सांगितलं नाही का, भागवतावरती सप्ताह केला. काय आहे हे? भागवतावरती सप्ताह करणं. भागवत कोणी सांगितलेलं आहे? व्यासांनी सांगितलेलं आहे. आणि व्यासांसारखा जो विद्वान आहे त्या विद्वानाची जर सेवा करायची असेल तर मला भागवत सांगितलं पाहिजे. त्यालाच म्हणतात सेवस्व विद्वज्जनान. वारंवार कोणताही संत तुम्ही घ्या, ज्याला आपण सज्जन म्हणतोय, त्या सज्जनांची ही लक्षणं आहेत. शंकराचार्य घ्या, नाही का, प्रत्येक गोष्टीवरती ज्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. भाष्य का बरं लिहायला? आचार्य जेवढे पण होऊन गेलेले, शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, सगळे जे पण कोणतेही तुम्ही आचार्य घ्या. आचार्य ही पदवी कोणाला मिळते? की ज्याने प्रस्थानत्रयीवरती भाष्य लिहिलेले त्याला आचार्य म्हणतात. आज आपल्याला ह्या गोष्टीच कळत नाही आणि आपण कोणालाही आचार्य म्हणतो. कोणालाही, कोणीही उठला का झाला आचार्य, कोणीही उठला का झाला आचार्य. शाळेतल्या शिक्षकाला पण आचार्य, कॉलेजच्या प्रोफेसरला पण आचार्य, क्लासच्या टीचरला पण आचार्य, सगळीकडे आचार्य. आणि मग काय तर आचार्य नमो नमः. अरे आचार्य कोणाला म्हणतायत? संस्कृतच्या वर्गात सगळेजण पहिल्या सुरुवातीलाच एकदम ज्यावेळेस नवीन नवीन संस्कृत शिकायला येतात ना, पहिलेच त्यांना शिकवलं. हा, शिक्षक वर्गात आला ते मग आचार्य नमो नमः, मग सगळे म्हणणार आचार्य नमो नमः. अरे तो आचार्य आहे का? आचार्य कोणाला म्हणतात? ज्याने प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलेलं आहे त्याला आचार्य ही पदवी प्राप्त होते, त्याला आचार्य असं म्हणतात. म्हणून शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य हे सगळे आचार्य आहेत. गौडपादाचार्य असतील, हे सगळे लोक, यांना आचार्य म्हटलेलं आहे. माधवाचार्य असतील, ज्यांनी प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलेलं आहे.
त्यांना आचार्य म्हणतात. प्रस्थानत्रयीवरती जो भाष्य करतो तो विद्वान नसणार का? नक्कीच असणार ना. ब्रह्मसूत्र आहे, गीता आहे, उपनिषद आहे, यांच्यावरती जो भाष्य करतोय तो विद्वानच आहे, त्याला विद्वानच म्हणतो आपण. म्हणजे यांनी जी सेवा केलेली आहे, यांनी पण आता ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहितोय, गीतेवरती भाष्य लिहितोय किंवा उपनिषदांवरती भाष्य लिहितोय. म्हणजे काय अर्थ झाला की ज्याने उपनिषदे लिहिलेली आहेत किंवा ज्याने उपनिषदांची रचना केलेली आहे, ज्याने गीतेची रचना केलेली आहे किंवा ज्याने ब्रह्मसूत्राची रचना केलेली आहे, त्याची सेवा तो करतोय की नाही. भाष्य लिहितोय त्याच्यावरती म्हणजे काय की तो त्याची सेवा करतोय, त्याने सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, त्यालाच तर भाष्य म्हणतात. भाष्यकार त्यालाच म्हणतात किंवा टीकाकार त्याला आपण म्हणूया. मग ही जी सेवा आहे, सेवस्व विद्वज्जनान, यांना आपण म्हणतो. ह्या सगळ्या म्हणून यांना आचार्य ही पदवी दिलेली आपण. आचार्य असं कोणालाही नाही म्हणत. ज्याला ब्रह्मसूत्र शब्द लिहायचा कसा तो पण माहित नसतो, अशाला आपण आचार्य म्हणतो. उपनिषद म्हणजे काय हे ज्याला माहिती नाहीये त्याला आपण आचार्य म्हणतो. ब्रह्मसूत्राचा रचनाकार कोण हे ज्याला माहिती नाहीये त्याला आपण आचार्य म्हणतो. मग काय आपण सेवस्व विद्वज्जनान याचा अर्थ समजणार आहे आणि काय तो अर्थ पुढे घेऊन जाणार आहे, याला संत म्हटलेले. आणि अशा संतांच्या आपण संगतीत असलो पाहिजे, अशा संतांची संगत आपल्याला पाहिजे की जे लोक सेवस्व विद्वज्जनान, ज्यांनी विद्वानांची सेवा केलेली आहे, ज्यांनी विद्वानांची शुश्रूषा केलेली आहे, अशा लोकांना आपण सेवस्व विद्वज्जनान असं म्हणू नाही का. विद्वानांची सेवा करणं म्हणजे काय, विद्वानांच्या शरण जाणं. विद्वानांना शरण जाणं. कोण विद्वान, तर जे वेद उपनिषद इत्यादी सगळ्या गोष्टी जाणणारे जे आहेत, आणि नुसतेच जाणणारे नाही तर त्या गोष्टी त्यांनी स्वतःमध्ये तर स्थिर केलेल्याच आहेत, पण स्वतःसोबत समाजामध्ये पण स्थिर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यांना आपण म्हणतो विद्वान. नाही का, ऋषीमुनींनी काय केलंय, या सगळ्या गोष्टी समाजामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलेलं. अशा लोकांना आपण विद्वान म्हटलेलं. आणि या विद्वानांची सेवा, सेवस्व विद्वज्जनान. अत्रि ऋषींचं जर चरित्र आपण अभ्यासलं, काय त्या माणसाने प्रचंड काम केलेलं आहे. याज्ञवल्क्यांचं चरित्र आपण अभ्यासलं, जमदग्नींचं चरित्र आपण अभ्यासलं, वशिष्ठांचं अभ्यासलं, वाल्मिकींचं अभ्यासलं, व्यासांचं अभ्यासलं. ही सगळी चरित्र जी आहेत, ही सगळी चरित्र आपण अभ्यासली ना तर आपल्याला काय ही चरित्र अभ्यासायची नसतात कधी. यांच्यातल्या ज्या काही एक दोन गोष्टी आपल्याला माहिती असतात. अत्रि ऋषींचं चरित्र आपण कधी अभ्यासलंय का? जमदग्नींचं चरित्र कधी अभ्यासलंय का की काय केलेलं आहे या माणसांनी संपूर्ण जीवनभर? या चरित्रांचा अभ्यास केला पाहिजे ना. आपल्याला ही चरित्रच माहित नाहीये, त्या चरित्रांची सेवा काय करणार आपण, शुश्रूषा काय करणार त्यांची? त्यासाठी ही चरित्र वाचली पाहिजेत मला. कोण होते अत्रि, काय त्यांनी काम केलेलं आहे? कोण होते अनुसूया, तिने काय काम केलेलं आहे? त्यांची आपल्याला एखादी कोणती तरी गोष्ट माहिती असते. हा, मग तिच्याकडे तीनही देव बालक म्हणून आले होते आणि विवस्त्र होऊन अन्न वाढायला सांगितलं वगैरे. बा, तेवढी एक गोष्ट संपली की आपली सगळं ते चरित्रच संपतं. मग त्या चरित्राच्या जीवनामध्ये काय तेवढा एकच प्रसंग झालेला आहे का? थोडा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आपण नाही अभ्यास करणार तर कोण करणार? आज पाश्चात्य लोक येऊन इथं नसेल शक्य होतं त्यांना तिकडं इथून पुस्तकं मागवून काही इंटरनेटवरती शोधून कसंही करून
ते लोक या संस्कृतीचा अभ्यास करतायत, पण आपल्याला या गोष्टींचा अभ्यास नकोय. का बरं असं? थोडासा याचा विचार आपण केला पाहिजे. सेवस्व विद्वज्जनान, ते खऱ्या अर्थाने सेवस्व विद्वज्जनान करतायत. आता कोण होते जमदग्नी? काय त्यांनी काम केलेलं आहे? कोण होती रेणुका? नवरात्रीत म्हणा किंवा इतर दिवशी म्हणा, लगेच रेणुका मातेच्या दर्शनाला आपण सगळे गर्दी करणार मग तिथं. पण कोण होती ती रेणुका? का होती? काय तिचं कार्य काय होतं? तिने काय केलेलं आहे? बस आपण तिला देवीचं स्वरूप देऊन टाकलं, शेंदूर फासून सगळे मोकळे. अरे ती पण माझ्यासारखी एक सामान्य स्त्री होती, पण त्या सामान्य स्त्रीने एवढं मोठं कार्य केलेलं आहे की जेणेकरून आज तिला देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तिचं नाव रेणुका आहे. मग काय कार्य काय त्या रेणुकेचं? आज आपण आपल्या मुलींची नावं ठेवून देतो रेणुका, पण काय आहे काय नाही विचारलं की नाही, मग रेणुका म्हणजे ती अमुक अमुक गडावरची देवी आहे ना, तिचं नाव रेणुका आहे म्हणून आमच्या मुलीचं नाव रेणुका ठेवलं. अरे पण तिने कार्य काय केले? खूप आदर्श असं दाम्पत्य आहे जमदग्नी रेणुका. काय त्यांचं कार्य काय होतं? वशिष्ठ अरुंधतीचं कार्य काय होतं? याज्ञवल्क्य मैत्रेयी असेल, गार्गी असेल, यांचं काय कार्य होतं? या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत ना. त्या अभ्यासल्या आणि त्याच्यावरती आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर खरं आपण विद्वानांची सेवा केली असं म्हणू शकतो. एकनाथ आणि गिरिजाबाई दोघांचं काय कार्य होतं हा विचार आपण केला पाहिजे. सेवस्व विद्वज्जनान, त्याला म्हटलेलं आहे सेवस्व विद्वज्जनान. जर मला संगती करायची आहे ना तर अशा संतांची करायची, अशा महापुरुषांची, अशा ऋषी मुनींची. नारद काय होते? नारद कोण होते? नारद बस हातात तंबोरा घेतला, टाळचिपळे वाजवत चालले इकडे तिकडे, हे नारद का? आपल्याला बस नारद म्हणले की तेवढंच माहिती, पण नारद हे काय आहे? खूप मोठी संस्था होती ही नारद म्हणजे. मग ती नारद ही संस्था काय आहे? नारदांचं कार्य काय आहे? नारदांचं ध्येय काय होतं? ह्या गोष्टी आपल्याला काही बघायच्याच नसतात. बस नारायण नारायण करत जो फिरत राहतोय तो नारद, ज्याला दुसरे काही कामं दामत नव्हती, जो इकडे तिकडे नुसता कळी लावत होता नाही का, त्याला आपण नारद म्हणतो. कोणाला आज समाजात तुम्ही फिरून विचारा, जर नारद कोणालाही विचारा नारद म्हणजे काय, नारद म्हणजे कोण होता, हेच उत्तर येणार. याच्या पलीकडे काय उत्तर येणारच नाही. आणि मग जर असं करणारा माणूस असेल तर त्याला का बरं संस्कृती एवढ्या उच्च पदावरती नेऊन बसवेल? का बरं सगळे देव पण त्याचं ऐकतील, दानव पण त्याचं ऐकतील, मानव पण त्याचं ऐकतील, यक्ष गंधर्व किन्नर नाग वानर जे कोणी सगळे असतील त्या काळातले जे काही समाज असतील ते सगळे का बरं या माणसासमोर नतमस्तक होत असतील? कोण होता हा नारद? थोडासा विचार केला पाहिजे ना आपण. काय त्याचं कार्य आहे? नारद भक्ती सूत्र जर आपण वाचलं तर कळेल काय होता तो नारद. उगाच त्यांना देवर्षी नाही म्हटलेले. ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी हे जे सगळे प्रकार आहेत त्यातले देवर्षी मधले नारद आहेत ते. मग कोण होते हे नारद? काय त्यांच्या चरित्राचा कधी मी अभ्यास केलाय का? ह्या चरित्रांचं दर्शन कधी करणार मी? ज्या दिवशी मला कोणीतरी सांगणार हे चरित्र वाच, त्या दिवशी मी वाचायला घेणार का? तोपर्यंत नाही वाचणार का? का ती वाट का बघायची? दुसऱ्याने सांगणार मग मी वाचणार. हवरचा 1.25 किलोचा गोळा दिलाय ना, त्याचा वापर केला पाहिजे काहीतरी. पण आपण त्याचा वापर नको त्यांची सेवा करण्यामध्ये घालवतो. सत्तावानांचा, वित्तवानांचा,
रूपवानांचा, नाही का, ज्यांच्या मागे आपण जाण्यामध्ये आपली सगळी शक्ती वाया घालवतो, त्यांची सेवा करण्यामध्ये आपली शक्ती जाते, त्यांची शुश्रूषा, नाही का, त्यांची मन राखण्यासाठी, त्यांची मनधरणी, नाही त्यांना काय वाटेल आपण हे केल्यावरती, नाही का, अमुक अमुक राजकीय नेत्याला काय वाटेल, अमुक अमुक पैसेवाल्याला काय वाटेल, अमुक अमुक सत्तावानाला काय वाटेल, ह्या गोष्टींचा विचार करत आपण अख्खं जीवन घालवतोय वाया, आणि नको त्यांच्या पायाचे तळवे चाटतोय आपण तिथं, त्यांची शुश्रूषा करतोय. कोणी सांगितलंय? आज समाजामध्ये धर्माचे सुद्धा तळवे चाटणारे लोक आपण बघतोय. धर्माचे तळवे चाटणं म्हणजेच काय की ज्यांनी धर्माचं स्वरूप बदलून स्वतःला धार्मिक म्हणून घेतलेले, मग स्वतःला सगळे वेद विद्वान पंडित असे जे म्हणतात, अशा लोकांच्या मागे लगेच आपण टाळ्या वाजवत वाजवत निघतोय तिथं, त्यांची भजनं गात. त्याचं जीवन मी पारखून घेतच नाहीये. मी ज्याची सेवा करायला चाललोय त्याचं जीवन जर मी पारखून घेतच नसेल तर मग काय त्या सेवेला अर्थ काय उरला? आपली परंपरा पाहिली तर तिथं शिष्य पण गुरुची परीक्षा घ्यायचा, नाही का. विवेकानंद असतील, रामकृष्ण असतील, यांचा जो प्रसंग आहे, शिष्य आधी गुरुची परीक्षा घ्यायचा की हा खरा त्या लायक आहे का माझा गुरु होण्याच्या, तर मी याला गुरु करतो किंवा मानतो. गुरु करणं ही भावना नाहीये, पण मग गुरुस्थानी मी याला ठेवतो. पण ही गोष्टच आजच्या काळात निघून गेलेली आहे. नुसतीच श्रद्धा घेऊन आपण त्यांच्या मागे धावतोय, आणि मग शेवटी ज्या दिवशी आपल्याला कळतं ना की अरे हा तर फ्रॉड होता, हा तर खोटा होता, हा तर दांभिक होता, हा तर अधर्मी होता, हे ज्या दिवशी कळतं ना, मग त्या दिवशी आपण रडत बसतो तिथं. पण आधीच या बुद्धीचा वापर करून बघा ना की समाजामध्ये कोण खरं आहे, कोणाला मी फॉलो केलं पाहिजे, कोणाच्या सांगण्यानुसार मी चाललो पाहिजे. आणि जर तुम्हाला या समाजात असा एकही माणूस सापडत नसेल ना तर जाऊ द्या, नका शोधू या समाजामध्ये. जा, प्राचीन काळात जा, प्राचीन संस्कृतीमध्ये जा पुन्हा, आणि त्यांच्यामध्ये जी चरित्र तुम्हाला अशी वाटतात त्यांचं अनुसरण करा. पण उगाच नको त्यांच्या मागे धावत जाऊ नका, नको त्यांची शुश्रूषा करू नका, नको त्यांना विद्वान ठरवू नका, नको त्यांना धार्मिक ठरवू नका, नको त्यांना वेदांचा जाणकार ठरवू नका, आणि नको त्यांची शुश्रूषा करू नका. दंभाची घुंगडी पासून पांघरून बसलेले हे लोक आहेत सगळे. ती कुठंतरी आपल्याला झटकून काढता आली पाहिजे. ह्या गोष्टी जरा झाल्या पाहिजे. सेवक स्वविद्वत जना, ज्याला विद्वानांची सेवा म्हणू आपण. आपण नको त्यांची सेवा करण्यात अख्खं आयुष्य चाललेलं आहे आपलं. ज्याच्याकडे 4 बंगले आहेत त्याची सेवा आपण करतो. मग जो माझ्यापेक्षा मोठ्या पदावरती आहे त्याची सेवा मी करतो का? याला सेवा नाही म्हणत, याला लाचारी म्हणतात. आणि ती तर उलटी बुद्धियुक्त लाचारी असते. ती बुद्धीने स्वीकारून, का मला माहिती आज जर मी याच्या मागे नाही गेलो तर उद्या माझं एवढं नुकसान होईल. आणि साध्या व्यवहारातल्या आपल्याला ह्या गोष्टी कळतात, व्यापारातल्या ह्या गोष्टी कळतात की अमक्या अमक्याचं मन जर मी नाराज केलं तर उद्या माझ्या व्यापारामध्ये एवढी खोट मला खायला लागणार आहे. मग जाऊ दे बा, आज त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जातो, तिथं जेवायला देतो, सगळ्या गोष्टी करतो मी. ठीक आहे, ही त्याची चापलुसी आहे, ही त्याची शुश्रूषा झाली.
विद्वानांची नाही. सेवस्व विद्वज्जनान म्हणतो शरण्यौ सर्व सत्वानां श्रेष्ठौ सर्व धनुष्मतां रक्षक कुलनिहंतारो त्राये तान्नुरवत. हे जे आपल्याला सांगितलेले शरण्यौ सर्व सत्वानां, जो सर्व प्राणी मात्रांना शरण देण्यायोग्य आहे, नाही का? शरण्यौ म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा जो शरणदाता आहे त्याची सेवा करू ना आपण. सेवस्व विद्वज्जनान, तो खरा विद्वान आहे की नाही. शरण्यौ सर्व सत्वानां, त्याची सेवा केली पाहिजे आपण. त्या रामाचे उपासक झालो पाहिजे आपण, त्या कृष्णाचे उपासक झालो पाहिजे आपण, नाही का? का बरं? ह्या गोष्टी वारंवार गीता पण आपल्याला वारंवार या गोष्टी सांगते. सेवस्व विद्वज्जनान, सरळ सरळ गीतेने एवढं सांगूनही आपल्याला गोष्ट कळत नाहीये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे सांगणारी गीता आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, तू फक्त आणि फक्त मला एकट्याला शरण ये. आजपर्यंत असे सांगण्याची ताकद दुसरी कोणाच्याही अख्ख्या जगात निर्माण झालेली नाही की तू फक्त आणि फक्त माझ्या एकट्याच्या शरणात ये आणि मी काय करेल, अहं त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, नाही का? मी तुला सर्व पापकर्मांपासून मुक्त करेल, हे म्हणण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ती गीता आहे. आणि नुसती ताकद नाहीये तर ती ताकद खरी करून दाखवण्याची धमक सुद्धा तिच्यात आहे. सर्व धर्मान परित्यज्य, कोणताही संत तुम्ही उचला, प्रत्येक संताची आपण जर गोष्ट, त्यांच्या जीवनातल्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या गोष्टींमध्ये काय दिसतंय आपल्याला की प्रत्येक वेळेस येऊन भगवंताने त्यांना मदत केलेली आहे. प्रत्येक वेळेस. शिवाजी महाराजांचं चरित्र आपण अभ्यासलं, औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेले आहेत ते. कसे सुटले? औरंगजेबाच्या कैदेतून सुटणे ही काही एवढी साधी सुधी गोष्ट होती का? जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी अशी घटना होती ती. एक महत्वपूर्ण घटना होती ती. कैदेतून शिवाजी महाराज सुटणं, पळून जाणं. औरंगजेब हा काही कोणी लेचा पेचा नव्हता. तो कसा राजगादीवर आलेला आहे ना, याचा जर इतिहास आपण वाचला तर आपल्याला कळेल. वडिलांना तुरुंगात ठेवलेले, भावांना मारलेला, असा इतका अकराळ विकराळ असा तो क्रूर असा तो शासक होऊन गेलेला आहे की सत्यासाठी त्याने वडील आणि भावांना सुद्धा सोडलेलं नाही. मग असा शासक ज्यावेळेस आपली मुघल सत्ता महाराष्ट्रावर प्रस्थापित करायची असेल आणि महाराष्ट्रातून याचा कायमचा नायनाट करायचा असेल आणि नेमका आज तो माझ्या तावडीत सापडलेलाच आहे, तर त्याच्यावरती कसे कडेकोट बंदोबस्त त्याने ठेवलेला असेल, हा विचार आपण साधा सुद्धा करा. साधी गोष्ट आहे. आपल्याकडे एक असं सामान्य कैदी जरी असला ना तरी त्याला आपण किती ह्याच्यामध्ये ठेवतो. तर हा तर अख्खा एवढा मोठा शत्रू होता शिवाजी महाराज, म्हणजे औरंगजेबाचा इतका मोठा शत्रू आहे. मग त्या शत्रूला औरंगजेबाने कसं ठेवलं असेल, त्याच्यावरती कसा पहारा ठेवला असेल, त्याला कोणत्या खोलीत ठेवला असेल, कोणत्या जेलमध्ये ठेवला असेल, काही माहित नाही आपल्याला. पण अशा ह्याच्यातून पण शिवाजी महाराज तिथून पळून जाण्यास समर्थ ठरलेले. कसं काय? कारण हे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. की जो भगवंताचं काम करेल ना, जो भगवंताची सेवा करेल ना, जो संस्कृतीला वर आणण्यासाठी प्रयत्न करेल, जो संस्कृतीची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न करेल, जो संस्कृतीचं रुदन बंद करेल, भगवंताला आवडेल असं काम जो करेल, त्या भगवंताच्या लाडक्या मुलाला भगवंताला वाचवावंच लागणार आहे. त्याला या सगळ्या गोष्टींपासून मुक्त करावंच लागणार आहे.
कितीतरी वेळा शिवाजी महाराजांच्या जीवनातले हे सगळे प्रसंग आपण पाहिले. पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटका असेल, का बरं? का बरं ती चित शक्ती त्यांना वारंवार मदत करत होती? पुरंदरचा तह झाला असेल, 23 किल्ले गेलेले आहेत जिथं, पण अगदी काही दिवसांमध्ये पुन्हा ते 23 काय त्याच्यापेक्षाही जास्त किल्ले पुन्हा मिळवता आलेले. वारंवार आपण पाहिलं. का देव या लोकांना का मदत करतोय? तुकारामांच्या गाथा बुडलेल्या आहेत, आपोआप 13 दिवसांनी ती गाथा वर आलेली आहे. का बरं? वैकुंठातून विमान यांच्याकडे पाठवतो. शंकराचार्यांना मगरीने धरलेला असताना मगरीच्या जबड्यातून सुटून बाहेर येत आहेत. कशासाठी? विवेकानंदांच्या अंगावरती नाग खेळत होता, पण त्याने त्यांना साधा स्पर्श सुद्धा केला नाही, दंश सुद्धा केला नाही, काहीच नाही. का बरं? या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर ही गोष्ट भगवंताची खरी कळते तिथं की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे जे दिलेलं वचन आहे त्याने, तर दिलेल्या वचनाला पाळण्यासाठी तो कटिबद्ध आहे आणि हे त्याने वारंवार प्रत्येक प्रसंगामध्ये दाखवलेलं आहे. मीराबाई असेल, विषाचा प्याला काय झाला, कुठे गेला? नाही का, विषाचा प्याला दिला होता ना. त्याचं काय झालं शेवटी? त्याचं कारण हे जे दिलेलं आश्वासन आहे, ते आश्वासन तिथं भगवंत पाळतोय. पण ते कोणासाठी आश्वासन दिलेलं आहे? या लोकांसाठी, सेवस्व विद्वत जनान. जे लोक सेवस्व विद्वत जनान, विद्वानांची जे लोक सेवा करतायत त्यांच्यासाठी दिलेलं ते आश्वासन आहे. आपल्याला वाटतं मारे मग द्रौपदीची साडी ओढल्यावरती हा गेला होता, मग आज अशा समाजामध्ये हजारो द्रौपदी आहेत, मग त्यांच्या वेळेस हा का बरं धावून जात नाहीये? त्याचं कारण हे सेवस्व विद्वत जनान. थोडा याच्या मागचा विचार आपण केला पाहिजे. हे जेवढे पण संत ऋषी मुनी झालेले प्रत्येकाच्या जीवनात भगवंताने त्यांना मदत केलेली. आपल्या जीवनात पण करतो, पण आपण ती लक्षात ठेवत नाही आणि आपल्याकडे तितक्या तीव्रतेने तो मदतीला येत सुद्धा नाही. जो त्याला आपला वाटतो ना, त्या आपल्या वाटणाऱ्यासाठी तो स्वतः तितक्या तीव्रतेने जातो. एकदा बिरबल बादशाहमध्ये कायम तू मे होतच असायचं, आणि बादशाह हा मुद्दामून काहीतरी दिवसण्यासाठी बिरबलाला काहीतरी सांगत राहायचं. एक दिवस असेच ते दरबारात बसलेले असताना बादशाहला हुक्की आली. बादशाह म्हणतो का, अरे तू हे जे आहेत मला सांग बिरबला. आता बादशाह मुघल ना, मुस्लिम होता तो, यवन. तो ह्याला विचारतो की अरे तुमचे हे जे सगळे हिंदूंचे देवता आहेत, कधीही बघा काय त्यात थोडा तो जो हत्ती होता, त्या हत्तीला त्याचा काय पाय मगरीने धरला तर तुमचा विष्णू स्वतः धावत आला तिथं. असं कुठं असतं का? असे तुमचे सगळे देव स्वतः कसे काय धावत येतात? आमच्या धर्मात तर असं नसतंय बाबा. आमच्याकडे असं उगाच देवाला दुसरे काही काम धामच नाहीयेत का? काही झालं का आला गणपती धावून, काही झालं का आला शंकर धावून, काही झालं का आला विष्णू धावून, काही झालं का आला इंद्र धावून. कोणी प्रत्येक वेळेस कोण ना कोण धावून येतं तुमच्याकडे. हे कसं काय? त्यांना दुसरे काही काम धावं नाही येत का? आणि यांच्याकडे दुसरी माणसं नाहीत का? त्यांना पाठवायचं. असा सगळा प्रश्न विचारला जाईल. त्यावेळेस शेवटी बिरबल तो म्हणतो ठीक आहे, मी काही दिवसांमध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बरं म्हणलं ठीक आहे.
आता बादशाहनी त्याला प्रश्न असाच विचारला होता की मग त्या हत्तीचा पाय मगरीने धरला तर मग विष्णूला स्वतःला याची काय गरज होती? त्याने त्याच्या सैनिकांना पाठवलं असतं, इतर जे कोणी त्याचे असतील सगळे. आता एवढा अख्ख्या विश्वाचा जो नियंता आहे, विश्वाची स्थिती, उत्पत्ती, लय, नाही का, उत्पत्ती स्थिती लय ह्याच्यासाठी जो कारणीभूत असणारा असा विष्णू आहे, मग तो तर कोणालाही मदतीला पाठवू शकत होता ना. मग त्याला स्वतःला याची काय गरज पडली तिथं नारायणाला, नाही का? हे जे सगळं आहे. मग असा प्रश्न विचारल्यावरती बिरबल म्हणला ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोज बादशाला सवय होती, रोज संध्याकाळी तिथं जे यमुनेचं वाळवंट जे होतं त्या यमुनेच्या वाळवंटात ते फिरायला जायचं बादशाह. बिरबल आणि बादशाह दोघेही जायचे. आणि फिरता फिरता काय करायचे, ते बादशाचा जो नातू होता ना त्या नातवाला पण फिरायला घेऊन जायचे. आता ते नातवाला फिरायला घेऊन जात असताना मग काय करायचे, ते समोर एक सैनिक त्या नातवाला घेऊन चालायचा खेळवत, आणि त्याच्या मागे बादशाह आणि बिरबल चालायचे. आणि झालं पुढं चालता चालता त्या सैनिकाला काय तहान लागली काही जात, म्हणून तो त्या यमुनेच्या किनारी गेला आणि खाली वाकून असं यमुनेचं पाणी तोंडात घेऊन काय चूळ भरत असेल, तहान भागवत असेल, जे काही करत होता. ते करता करता काय झालं, अचानक त्याच्या हातातून तो बादशाचा जो नातू होता तो खाली पडला पाण्यात. बादशाचा नातू खाली पडला पाण्यात, आणि त्या पाण्यानिशी तो पुढं पुढं, आता यमुनेचं पाणी ते काय साधं सुद्धा नाहीये. यमुना नदी जर तुम्ही पाहिली कधी तर कळेल की यमुनाचे काय स्वरूप आहे. आणि त्या यमुनेच्या पाण्यामध्ये हा नातू पडला बादशाचा, नाही का, अगदी लहान असं ते बाळ त्या पाण्यामध्ये पडलं. आता पडल्याबरोबर काय झालं, जसं ते बादशाने पाहिलं इतका बादशाचा राग अनावर झाला, पण तो राग बीक सगळा निघून गेला. आणि सगळ्यात पहिले बादशाह तसाच तिथून पळत सुटला आणि त्याने यमुनेच्या डोहात उडी मारली, यमुना नदीमध्ये उडी मारली. आणि उडी मारून त्याने ते बाळ त्याला वाचवून तो परत काठावरती घेऊन आला. आणि जेव्हा काठावरती घेऊन आला त्यावेळेस त्याने पाहिलं तर ते बाळ नव्हतं, तो एक मेणाचा पुतळा होता. बाळ तर दुसरीकडे एकदम छान सुखरूप होतं तिकडं, तर हा एक मेणाचा पुतळा होता. आता ही गोष्ट सगळी कोणी केली होती, ही बिरबलाची करामत होती की बिरबलाने त्या सैनिकाच्या हातात बाळाऐवजी मेणाचा पुतळा दिला. आणि ही गोष्ट ज्यावेळेस बादशाच्या लक्षात आली की हा मेणाचा पुतळा आहे, त्यावेळेस तो त्या सैनिकावरती इतका चिडलेला आहे की त्याने त्याला लगेच मृत्यूदंड दिलेला, नाही याला सुळावरती चढवलं. त्यांनी त्याला विचारलं का बरं असं केलं, तो म्हणतो बिरबलाने सांगितलं म्हणून मी असं केलं. बरोबर, बिरबला विचारलं आता तुला मृत्यूदंडाची शिक्षा देतो, सांग तू असं का केलं. बिरबल म्हणतो तुम्ही शिक्षा द्यायची ती द्या, पण त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगा ना. सांग तो काय विचार. तो म्हणतो तुमचं बाळ पडलेलं होतं आणि तुम्ही एवढे मुघल साम्राज्याचे सम्राट आहेत, नाही का, अकबर दी ग्रेट असे तुम्ही आहेत. मग ज्यावेळेस तुमचं बाळ पाण्यात पडलं मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या दरबारातले इतके सैनिक, मंत्री, संत्री, सगळ्या गोष्टी आहेत ना, अख्ख्या राज्याचे लोक तुमचे आहेत, मग त्या सैनिकांना का बरं तुम्ही आज्ञा दिली नाही की जाऊन त्याला वाचवा म्हणून. त्यावेळेस बादशाह म्हणतो अरे बिरबला तुला अकलीचा भाग आहे का काही, तो माझा नातू आहे आणि माझा नातू पाण्यात पडलेला असताना मी दुसऱ्यांना कशाला हाक मारणार, त्याला वाचवायला मी नाही का जाणार. हा दुसरं कोणी पडलेलं असतं तिकडे मग मी सांगितलं असतं सैनिकांना द्या आज्ञा आणि जा त्याला वाचवा म्हणून, पण त्याचा आणि माझा संबंध आहे, तो माझा आहे आणि माझा असल्यामुळं मी स्वतः धावत गेलोय तिथे आणि म्हणून मी उडी मारलेली आहे. या सैनिकांना वगैरे त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, कारण त्यांच्यासाठी ते फक्त लहान मुल आहे, पण माझ्यासाठी तो माझा नातू आहे म्हणून मी स्वतः धावत गेलेलो. मग त्यावेळेस बिरबल म्हणतो हा हे तुम्ही जो काल प्रश्न विचारला होता ना त्याचं उत्तर पण हेच आहे की आमचे देव स्वतः धावत का बरं येतात, कारण त्यांच्यासाठी आम्ही त्यांची लेकरं आहेत
आणि जे देवाला आपले वाटतात त्यांच्यासाठी देव स्वतः धावत येतोय, नाही का? श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. ह्या लोकांच्या घरी का बरं गेलेला आहे देव स्वतः? त्याचं कारण आहे सेवक विद्वत जनान. ह्यांनी त्या देवाची सेवा केलेली आहे, यांनी त्या देवाची शुश्रूषा केलेली आहे, त्यांनी सांगितलेल्या विचारांची सेवा केलेली आहे. सेवस्व विद्वत जनान. आणि त्याच्यामुळे या वचनाप्रमाणे देव त्यांच्या मागे गेलेला आहे, त्यांच्या मदतीला गेलेला आहे. असे हे जे संत लोक आहेत सेवस्व विद्वत जनान, त्यांची संगती आपल्याला पाहिजे, नाही का? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे जे गीतेमध्ये दिलेलं आश्वासन आहे हे उगाचच नाहीये. विद्वान कोणाला म्हटलेलं आहे? गीता सांगते ये यथा मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते, जो ज्याप्रमाणे माझी सेवा करेल, नाही का? जो ज्याप्रमाणे मला शरण येईल, ज्या संबंधाने जो माझ्याकडे बघेल त्याच संबंधाने मी त्याच्याकडे बघणार. भगवंताकडे मी आई म्हणून पाहिलं तर भगवंत सुद्धा माझ्याकडे मुलगा बघून पाहणार आहे. पण ही गोष्ट झाली पाहिजे ना त्यासाठी. ये यथा मां प्रपद्यन्ते, जो ज्या प्रकारे माझी सेवा करेल किंवा जो ज्या प्रकारे मला शरण येईल, जो ज्या प्रकारे माझ्याकडे पाहिल, तांस तथैव भजाम्यहं, त्याला त्याच प्रकारे मी भजणार, नाही का? सेवस्व विद्वत जनान. त्याच्यासाठी काय करायचंय? मय्या वेश्य मनो ये माम. गीता सांगते मय्या वेश्य मनो ये माम. तुझं मन, तुझं चित्त, तुझी बुद्धी, तुझं अहम हे सगळं माझ्यामध्ये निवेश कर. हे खरं आहे सेवस्व विद्वत जनान. मय्या वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेताः ते मे युक्ततमा मताः. तो माझ्या मते सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाही का? सगळ्यात श्रेष्ठ योगी जर कोणी असेल माझ्या मते तर तो आहे. ते मे युक्ततमा मताः. हे आहे सेवस्व विद्वत जनान. गीतेने वारंवार या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. फक्त आपण त्या गोष्टी जराशा समजून घेतल्या पाहिजेत की नेमकं काय सांगते. मामेकं शरणं व्रज हे कसं शुश्रूषस्व होऊ शकतं, नाही का? हे कसं सेवस्व विद्वत जनान होऊ शकतं. आणि अशा लोकांनी ज्यांनी जीवन जगलेलं आहे आपोआपच देवाने त्यांना जवळ घेतलेलं आहे. हे कोण आहेत? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, हे सगळे तसे लोक आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुकशौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांग, गदार्जुन, वसिष्ठ, विभीषण आदीन, पुण्यान इमान परम भागवतान, हे सगळे परम भागवत जे लोक आहेत त्यांनीही सेवस्व विद्वत जनान केलेलं आहे. आणि म्हणून आपण आता त्यांची सेवा केली पाहिजे. ऐरा गैऱ्या नथू कैऱ्याची सेवा करणं सोडून देऊ आता. आपण खूप अख्खं आयुष्य त्याच्यात घालवलं. आता वन स्टेप अहेड. यांच्यासारखं माझं जीवन बनवलं पाहिजे. संस्कृतीची सेवा करेल मी. नाही का? हे जे सांगताय असे जे लोक असतील मग त्यांची संगती माझ्या जीवनात झाली पाहिजे. सत्संगती कथय किन्न करोती पुंसाम, हे जे म्हटलेलं आहे तर ती कोणत्या संतांची संगती आहे? तर अशा संतांची संगती. सेवस्व विद्वत जनान, जे लोक विद्वानांची सेवा करतायत त्यांची संगती. खूप आहे याच्यावरती बोलण्यासारखं. तसं पण काय ना, आपला विषय सगळा मूळ बाजूला राहून जातोय आणि नको तिकडे जातोय आपण. पण नको तिकडे म्हणण्यापेक्षा आपली संस्कृती काय हे समजण्याचा हा प्रयत्न आहे. संस्कृतीने विद्वान कोणाला म्हटलेलं आहे, कोणाची सेवा करायला सांगितलेली आहे, हा जर अर्थच मला कळाला नाही तर मी नको त्या विद्वानांची सेवा करत बसणार, नको त्यांना विद्वान म्हणत राहणार.
हा थोडासा आपण प्रत्येकाने जागरूकरित्या फरक जाणून घेतला पाहिजे आणि या ऋषी संतांनी सांगितलेल्या मार्गावरती पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी भगवंताकडे शक्ती मागितली पाहिजे. असो, करत राहू आपण हा प्रयत्न, नाही का, हातात घेतलेला. आता आपण हा प्रयत्न कायम करत राहूया. त्याच्यासाठी दिवसेंदिवस स्वतःला तयार करत राहूया, नाही का. मग आपल्या हातून सुद्धा अशी सेवस्व विद्वज्जना, आपल्या हातून सुद्धा अशा विद्वानांची सेवा झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत राहूया. हे उरलेली लक्षणं काय ती बघूया परत उद्या सकाळी 8 वाजता भेटून. 9 वाजून गेले. उद्या सकाळी पुन्हा ज्यावेळेस भेटू तेव्हा पुढे विचार करूया.